नमस्कार. रामकृष्ण हरी. मी आज बऱ्याच दिवसातनं लाईव्ह आलेलो आहे. सोशल मीडियावर मी वेळोवेळी वेगवेगळे विषय जे काय गेल्या 2 महिन्यापासून संतांच्या भागवत वारकरी संप्रदायातील वैचारिक घुसखोरीच्या अनुषंगाने जी काही चर्चा सुरू आहे त्यातील काही प्रश्न जे सातत्याने विचारले जात आहेत सोशल मीडियामध्ये, भले ते काही धर्मांध लोक असतील, काही टीकाकार असतील, काही कुत्सित भावनेने विचारत असतील, काही अज्ञानापोटी विचारत असतील, ही जे काही वेगवेगळे प्रश्न येतात त्याच्यातले काही प्रश्नांचा मला खुलासा करावासा वाटला, म्हणून मी आता लाईव्ह आलेलो आहे. मला त्या खुलासा किंवा काही संवाद आपल्याशी या निमित्ताने होईल. आपण सर्वजण मला जे काही प्रश्न वेगवेगळे सातत्याने विचारले गेलेत ते समजून घेण्याचा आपण निश्चित प्रयत्न करावा. मी मोघम कधीही बोलत नाही, कारण मी ज्या तालमीत तयार झालो त्या युवक क्रांती दल, ज्याला शॉर्टमध्ये युक्रांत म्हणतात, डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली युवक क्रांती दल या संघटनेत मी 15 वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. आणि युवक क्रांती दलामध्ये डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या माध्यमातून जी काही युवक क्रांती दलाची शिबिरं व्हायची, कार्यकर्त्यांची कार्यशाळा व्हायच्या, बैठका व्हायच्या, त्याच्यातनं खूप काही शिकायला मिळालं. आणि काही गोष्टी ज्या पक्क्या झाल्या त्या म्हणजे कधीही व्यक्त होताना, बोलताना, लिहिताना, भाषण करताना मोघम कधीच बोलायचं नाही, निराधार कधीच बोलायचं नाही, हा शिरस्ता किंवा ही शिस्त अंगवळणी पडलेली आहे. जे आपण अभ्यास करतो त्याच्यावर बोलायला घाबरायचं पण नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज जसं म्हणाले, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. त्या पद्धतीनं सत्याग्रही व्यक्ती जो असतो तो धाडसी असतो. तो धाडसी असला तरच सत्याग्रही असतो. सत्य आणि धाडस हे एकमेकापासून वेगळं करता येत नाही, हे मला नम्रपणाने सांगायचंय. याचं उत्तम आणि मोठं उदाहरण म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत. सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर असं त्यांनी सांगितलं. कधी सांगितलं? सत्याचे प्रयोग करत राहिले आयुष्यभर, त्यानंतर सांगितलं. आधी ते म्हणायचे ईश्वर सत्य आहे. सुरुवातीच्या काळात गांधीजी असं म्हणायचे ईश्वर सत्य आहे. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा ते सत्याचे प्रयोग करत राहिले प्रत्येक गोष्टीवर, सामाजिक असतील, राजकीय असतील, शैक्षणिक असतील, वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्रामध्ये त्यांनी विविध प्रयोग केले. आणि त्या प्रयोगानंतर गांधीजी शेवटच्या काळामध्ये असं म्हणाले की मी आजपर्यंत म्हणत होतो ईश्वर सत्य आहे, पण मी प्रयोगांती असं सांगतो की सत्य आणि अहिंसा हाच ईश्वर आहे. हे समजून घ्यायला सुरुवातीला आपल्याला माणूस व्हावं लागेल. संत समजून घ्यायचे असतील तरी माणूस व्हावं लागेल. संतांचा भागवत वारकरी संप्रदाय, त्याचं तत्वज्ञान, त्याची विचारधारा ही नंतरची गोष्ट आली, पण संत समजून घेण्यासाठी सुद्धा स्वतःला आधी माणूस व्हावं लागतं. मी जर माणूस नसेल, माझ्यात जर मानवता नसेल किंवा सचक विवेक बुद्धी नसेल तर मी संतांना समजून घेऊ शकणार नाही. त्याच पद्धतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधींना सुद्धा मी समजून घेऊ शकणार नाही, हे नक्की आहे. त्यामुळं अनेक पुस्तकं मार्केटमध्ये असतात, अनेक लोक बोलत असतात, आणि मग या सगळ्या गोंधळातून सोशल मीडियातले जे काही रील्स आहेत, इंस्टाग्रामवर असतील, फेसबुकवर असतील, या रील्सचा जमाना आल्यामुळं अलीकडच्या काळात काय झालं, सखोल अभ्यास, सखोल वाचन, सखोल माहिती घेण्याची गरजच कोणाला वाटायला नको असं झालंय. त्यामुळं जी 10 वर्षापूर्वी चिंतन व्हायची, शिबिरं व्हायची, बैठका व्हायच्या, व्याख्यानं व्हायची, आणि मग ग्रंथालयात सुद्धा जाणाऱ्यांची संख्या असायची, पुस्तकं वाचली जायची. आज काय झालंय, ग्रंथालय सुद्धा ओस पडायला लागलीत की काय असा संशय येतो. रील्सच्या जमान्यामध्ये, सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये सखोल माहिती, सखोल अभ्यास जायला किंवा करायलाच कुणी धजावत नाहीये. आणि मग रील्सच्या जो काय 1 मिनिटाच्या रील्समधून जे काय आपल्याला कानावर पडतं त्याच्यावर आपण मतं बनवायला लागतो
किंवा सोशल मीडियामध्ये किंवा चॅनल्समध्ये, न्यूज चॅनल्समध्ये ब्रेकिंग न्यूज येते, हेडलाईन येते. ते हेडलाईन वाचून आपण मतं जर बनवायला लागलो तर त्या हेडलाईनच्या खाली जी सविस्तर बातमी आहे ती कुणी वाचायची? किंवा त्या बातमीच्या पाठीमागे सुद्धा एक बातमी असते, ती तरी कुणी वाचायची? केवळ हेडलाईन वाचून आपण आपली मतं बनवणं योग्य होणार नाही. आणि म्हणून मी जे काय वारकरी संप्रदायातल्या वैचारिक घुसखोरीबद्दल गेले 2 महिने बोलतोय, आणि ते बोलत असताना माझ्यावर शाई सदृश ऑइल टाकून माझ्यावर हल्ला करण्यात आला, मला रिव्हॉल्व्हर दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्या संदर्भात लोणी काळभोर पोलीस स्टेशनला पुण्याच्या मी फिर्यादही रीतसर दिलेली आहे, पण अद्यापपर्यंत आरोपींना अटक झाली नाही. माझ्यावर हल्ला करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला शेजारच्या पोलीस स्टेशनला, वाघोली पोलीस स्टेशनला माझ्यावर खोटी फिर्याद दाखल करण्यात आली होती. ती फिर्याद दाखल करून मला 4 दिवसांनी त्या फिर्यादीची जी काय कॉपी होती FIRची ती मला सोशल मीडियात मिळाली. आणि मग मला कळलं की वाघोलीमध्ये माझ्यावर असा गुन्हा दाखल आहे. काय गुन्हा दाखल आहे? तर एक महिला आहे, त्या महिलेच्या मी भावना दुखवल्या. काय भावना दुखवल्या? तर म्हणे विकास लवांडी हिंदू धर्माच्या विरोधात बोलले, संतांच्या विरोधात बोलले, वारकरी संप्रदायाच्या विरोधात बोलले. वास्तविक मी वारकरी संप्रदायाच्या विरोधात बोलायचा काही प्रश्नच उद्भवत नाही. मी वारकरी संप्रदायाचा आहे स्वतः. वारकरी संप्रदाय माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. तो माझ्यासाठी अत्यंत मौलिक असा तो वारकरी संप्रदाय जो मी माझ्या आचार विचारात आहे, त्याच्या विरोधात मला बोलायचा काही संबंध नाही. आणि संतांच्या विचारात मी का बोलू? संतांच्या विरोधात बोलायची माझी लायकी तरी आहे का? माझी पात्रता तरी आहे का? ज्ञानोबा, तुकोबा किंवा सगळे संत जे होऊन गेले त्यांच्या विरोधात बोलायची मला गरज काय? आणि माझी पात्रता नाहीये संतांच्या विरोधात बोलण्याची. मी कोण आहे आणि का बोलेल मी संतांच्या विरोधात? त्यामुळे संतांच्या विरोधात मी बोललो नाही, वारकरी संप्रदायात बोललो नाही. दुसरी गोष्ट, मी जे काय वैदिक सनातन धर्म आणि संतांचा भागवत वारकरी संप्रदायातला फरक स्पष्ट केला, पत्रकार परिषद घेऊन गेला, माझ्या युट्यूब माध्यमातून केला, सोशल मीडियातनं केला, याच्यामध्ये हिंदू धर्माचा मी कुठेही उल्लेख सुद्धा केलेला नाही. मी वैदिक सनातन धर्म म्हणतोय आणि संतांचा भागवत वारकरी संप्रदाय म्हणतोय. याच्यातला फरक स्पष्ट फक्त मी केलाय. मी टीका कोणावरच केलेली नाहीये. काय कारण आहे मला टीका करण्याची? उलट भारताच्या राज्यघटनेने, संविधानाने प्रत्येकाला श्रद्धा व उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुणी कुठे श्रद्धा ठेवावी, कोणाची उपासना करावी, हे ज्याचं त्याचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. तो व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते विचार स्वातंत्र्य आहे. हे माझ्यावर टीका करणाऱ्या किंवा माझ्या भूमिकेमुळे अस्वस्थ होणाऱ्या लोकांना किंवा जे स्वतःला धर्मरक्षक म्हणवतात किंवा ज्यांच्या भावना दुखावल्या म्हणतात, त्यांना हे समजत नाही का की राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. शिवाय श्रद्धा व उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुणी कुठल्या धर्माचं आचरण करावं, कुठल्या प्रार्थना स्थळात जाऊन कोणाची प्रार्थना करायची, कुणाची पूजा अर्चा करायची, नमाज पडायची की पूजा करायची किंवा चर्चमध्ये जायचं, काय करायचं हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे की जायचंच नाही. मी जे पुस्तक दाखवते भगतसिंगांचं आहे. स्वतः भगतसिंगांनी लिहिलेलं पुस्तक आहे ते. भगतसिंगांना मानणारे जे लोक आहेत ना, जर तुम्ही भगतसिंगांना खरंच मानत असाल तर त्या प्रत्येकाने हे पुस्तिका वाचली पाहिजे. छोटी पुस्तिका आहे, फार मोठी पुस्तिका नाहीये. किती पानांची आहे? 40-42 पानांची पुस्तिका आहे. स्वतः सरदार भगतसिंगांनी पुस्तिका लिहिलेली आहे. मी नास्तिक का आहे? भगतसिंगांना तुम्ही नाकारणार का? नाकारणार का भगतसिंगांना? ते नास्तिक आहेत म्हणून. जे देशासाठी फासावर गेले त्या भगतसिंगांना तुम्ही नाकारणार का? मी नाही म्हणत, ते स्वतः त्यांनी पुस्तक लिहिलेले मी नास्तिक का आहे. घेऊन वाचा कधीतरी, जरा थोडाफार बुद्धीत फरक पडू शकेल. दुसरी गोष्ट, अजून कोण नास्तिक आहे? तुमच्यात हिंमत आहे ना, थोडं जरी धाडस असेल ना, तर सावरकरांचं स्वतःचं पुस्तक आहे, विनायक दामोदर सावरकर, विज्ञाननिष्ठ निबंध त्यांनी जे काही लिहिलेले आहेत त्या निबंधाचं पुस्तक आहे. ते पुस्तक जरूर विकत घ्या. त्याचे लेखक स्वतः विनायक दामोदर सावरकर आहेत. बघा, बघून घ्या. उत्कर्ष प्रकाशनने पुण्यात प्रकाशित केलेलं पुस्तक आहे विज्ञाननिष्ठ निबंध. हे पुस्तक हिमानी सावरकर जे आहेत,
हिमानी सावरकर त्यांनी प्रकाशित केलेलं आहे आणि हे पुण्यातलं उत्कर्ष प्रकाशनचं पुस्तक कॉपीराईट विनायक हिमानी सावरकरांच्याकडे आहे. तुम्ही जरूर हे पुस्तक घ्या. त्याची किंमत 300 रुपये आहे. हे पुस्तक बघा, बघून घ्या. मी जरा मुद्दामून कॅमेऱ्याच्या जवळ आणतोय. हे जे विज्ञाननिष्ठ निबंध आहेत विनायक दामोदर सावरकरांचे, माझे आणि सावरकरांचे वैचारिक मतभेद नक्की आहेत, पण विज्ञाननिष्ठ निबंध जे आहेत सावरकरांचे, हे वाचल्यानंतर तुमच्या डोक्याला मुंग्या येतील, गरगरायला लागेल. सावरकर नास्तिक होते, तुम्हाला माहिती आहे का? सावरकरांनी कधीही कुठलंही वैदिक कर्मकांड केलं नाही, पूजा पाठ होम हवन केलं नाही. सावरकरांचे जे मित्र होते बॅरिस्टर जीना, जे मुस्लिम लीगचे प्रमुख होते, ते बॅरिस्टर जीना सुद्धा कधीही नमाज पडले नाहीत, मस्जिदमध्ये गेले नाहीत, कधीच नाही. हिंदू महासभेचे प्रमुख विनायक दामोदर सावरकर हे सुद्धा नास्तिक होते. त्यांचे मित्र मुस्लिम लीगचे प्रमुख असलेले बॅरिस्टर जीना हे सुद्धा नास्तिक होते. हे दोघंही नास्तिक होते वैयक्तिक पातळीवर. मात्र सार्वजनिक पातळीवर हे दोघंही कट्टर धर्मवादी होते. सावरकर हिंदुत्ववादी होते, बॅरिस्टर जीना हे मुस्लिमवादी होते, इस्लामवादी होते. असो, मला त्या विषयात जायचं नाहीये. मला जो मुद्दा आहे माझा, की वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने मी जी भूमिका मांडली, वैदिक सनातन धर्म आणि संतांचा भागवत वारकरी संप्रदाय यातला मी फरक स्पष्ट केला, हा माझा गुन्हा झाला आणि यांच्या भावना दुखवल्या. छत्रपती शिवाजी राजांचा अवमान दर 6 महिन्यांनी कुणीतरी उपटसुंब येतो आणि करतो, तेव्हा यांच्या भावना दुखावत नाहीत. हे साधा निषेध करत नाहीत किंवा पोलीस कंप्लेंट द्यायला सुद्धा जात नाहीत. छत्रपती शिवराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, तुमचा आमचा सर्वांचा आराध्य दैवत, त्या छत्रपती शिवरायांचा दर 3-4 महिन्यांनी 6 महिन्यांनी कुठे ना कुठे जाहीरपणे अवमान केला जातो, अपमान केला जातो. तेव्हा यांच्या भावना दुखावत नाहीत. छत्रपती संभाजीराजांच्या बद्दल इतिहासामध्ये कुणी कुणी काय काय लिहून ठेवलंय, पुस्तकं उपलब्ध आहेत, तेव्हा तुमच्या भावना दुखावत नाहीत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल भगतसिंग कोश्यारींपासून अनेक जण वात्रटपणाने अश्लाघ्य अशा पद्धतीची विधानं केली, तरी त्यांच्या भावना दुखावत नाहीत कोणाच्याच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोललं जातं, भावना दुखावत नाहीत. राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपली आहुती दिली, आपलं जीवन दिलं, त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा उठ्ठा बसता सातत्याने अवमान केला जातो आणि नथुराम गोडसेचं उदात्तीकरण केलं जातं. जो नथुराम गोडसे या देशातल्या स्वातंत्र्यानंतर पहिला आतंकवादी होता, ज्याला कोर्टाने फाशीची शिक्षा दिली गांधींच्या खून खटल्याची बद्दल. त्या नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करता, महात्मा गांधींचा अवमान करता, तेव्हा तुम्हाला लाजा नाही वाटत? किती जणांचा तुम्ही अवमान करता? ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनुश्रेष्ठ होता असं संभाजी भिडे जेव्हा जाहीरपणे म्हणतात, तेव्हा तुमचा ज्ञानोबा तुकोबांचा अवमान करणाऱ्या जाहीरपणे, तेव्हा तुमच्या भावना दुखावत नाहीत? कुठे गेले हे भोंदू? कुठे गेले हे ढोंगी लोक? का बोलत नाहीत? हिंमत नाही का तुमच्यात? ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनुश्रेष्ठ होता, तरी तुम्ही गप्प बसता. स्वतःला जर कोणी वारकरी म्हणवत असेल असले भोंदू, तर मी त्यांना वारकरी समजत नाही. ज्ञानोबा तुकोबाचे वारकरी तेच असतील जे ज्ञानोबा तुकोबाचा अवमान सहन करणार नाहीत, ते खरे वारकरी. गोविंद देवगिरी ज्यांचं वेदव्यास प्रतिष्ठान आळंदीमध्ये आणि महाराष्ट्रात आणि भारतात सुद्धा ठिकठिकाणी आहे, त्या गोविंद देवगिरींनी 3 महिन्यापूर्वी जाहीरपणे, 3 नाही 2च महिने झाले असतील, पुणे विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमामध्ये जाहीरपणे सांगितलं, ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी, एकनाथांचा एकनाथी भागवत आणि तुकाराम महाराजांचा तुकाराम गाथा हे ग्रंथच नाही, ते संकलन आहे. आणि फक्त रामदास स्वामींचा दासबोध हा एकमेव ग्रंथ आहे. बाकी ज्ञानोबा तुकोबा एकनाथांचे हे ग्रंथच नाहीत असं म्हणणाऱ्या गोविंद देवगिरीबद्दल तुम्ही निषेध केला का? आणि नंतर मग कशीबशी वारकऱ्यांच्याकडनं तीव्र भावना आल्याच्या नंतर मग गोविंद देवगिरीने कशीबशी माफी मागण्याचा लटका प्रयत्न केला. पण डोक्यात आणि मनात तेच आहे की रामदास स्वामी श्रेष्ठ, ज्ञानोबा तुकोबा नाहीत. दासबोध ग्रंथ इथं लादायचा. अरे आमचं काहीच म्हणणं नाही, करा ना तिकडे रामदास स्वामींना, आम्ही विरोध करत नाही. रामदास स्वामींचा रामदासी संप्रदाय स्वतंत्र आहे. तुम्ही त्या गादीवर जा, त्या ग्रंथाचं पारायण करा, पठण करा, पूजा अर्चा करा, काही पण करा, सज्जनगडावर जा. त्यांचं
संतांच्या वारकरी संप्रदायाशी काहीच संबंध नाहीये. आणि जर कुणी वारकरी संप्रदायाचा रामदास स्वामीच्या संप्रदायाचा संबंध आहे असं म्हणत असेल तर त्याला मी वैचारिक घुसखोर मानणार, भले मला अजून किती वेळा अटक होऊ द्या. हे वैचारिक घुसखोर जे आहेत, जे मनुस्मृतीला मानणारे आहेत, वर्णवर्चस्वाद मानतात, संतांनी नाही मानला. तुम्हाला तुमच्या गादीवर नाचायला कुणी अडवले? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की राज्यघटनेने ज्याचा त्याला धर्म, ज्याचा त्याला उपासना स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही तुमचा वैदिक सनातन धर्म जो आहे तो तुम्ही त्याची पूजा अर्चा, तुमचा धर्म आचरण करा ना. धर्म ही आचरण करण्याची गोष्ट आहे, देखावा करण्याची गोष्ट नाही. आणि रक्षण करायची तर अजिबातच गरज नाही. ज्या धर्माचं रक्षण करावं लागतो याचा अर्थ निश्चित तो धर्म वाळूच्या ढिगाऱ्यावर उभा राहिलेला असावा किंवा तकलादू असावा, ज्या धर्माचं रक्षण करावं लागतं. आणि जो धर्म चिरकाल टिकणार आहे, ज्याचे विचार वैश्विक आहेत, त्याचं रक्षण करायची गरजच पडत नाही. कसलं रक्षण? त्यामुळे ज्याच्या त्याच्या धर्माचं रक्षण करावं किंवा पूजा अर्चा करावी, ज्याचे त्याला स्वातंत्र्य आहे. परंतु वैदिक सनातन धर्म जर तुम्ही तिकडे मानत असाल, त्याचे आचार विचार अंगीकारत असाल, तर संतांचा जो भागवत वारकरी संप्रदाय आहे हा वेगळा आहे. आता हे सांगत असताना मी हिंदू धर्माचा उल्लेख सुद्धा केलेला नाही. म्हणूनच मी आता लाईव्ह येण्याच्या आधी काही वेळापूर्वी, अर्ध्या तासापूर्वी एक पोस्ट केलेली आहे फेसबुकवर, बघा तुम्ही जाऊन. मी असं पोस्टमध्ये म्हटलंय की वैदिक सनातन धर्म आणि हिंदू धर्म हे एकच आहेत काय, याच्याबद्दलचे ठोस पुरावे कुणीतरी मला द्या की वैदिक सनातन धर्म आणि हिंदू धर्म हे एकच आहेत. याच्या संदर्भातले मला ठोस काहीतरी 5-4 पुरावे कुणीतरी द्या, कुणी पण द्या. पण मला आडवं तिडवं बोलून, माझ्यावर टीका टिप्पणी करून, किंवा मी हिंदू धर्माचा द्वेषी आहे, मी धर्मद्रोही आहे असं म्हणून प्रश्न टाळू नका रे बाबांनो. हिंदू धर्म आणि वैदिक सनातन धर्म एक आहेत की वेगळे आहेत? वेगळे असले तरी पुरावे सांगा, आणि एकच असेल तरी पुरावे सांगा. म्हणजे माझं अज्ञान तरी दूर होईल. मला शिकायची परमिशन आहे ना, मी मरेपर्यंत शिकत राहणार. मी मरेपर्यंत स्वतःला अगदी विद्यार्थी मानतो. मी सर्व गुण संपन्न किंवा जागतिक कुठला विद्वान नाहीये मी. पण मी रोज प्रश्न विचारतो, रोज स्वतःला काहीतरी शिकतो, ज्ञानात भर पाडायचा प्रयत्न करत असतो. माझ्याकडे पुस्तकं आहेत, मी वाचतो. मी जेव्हा मनुस्मृतीवर टीका करतो तेव्हा ती मनुस्मृती मी वाचत असतो, अभ्यास करत असतो. तुम्ही पण बघा जरा, मनुस्मृती वाचन बघा. वेदशास्त्र संपन्न विष्णू शास्त्री बापट यांनी लिहिलेली ही मनुस्मृतीचं पुस्तक आहे. तुम्ही वाचा मनुस्मृतीमध्ये काय काय म्हणलंय. वेदशास्त्र संपन्न विष्णू शास्त्री बापट यांची ही मनुस्मृती त्यांनी लिहिलेली आहे, ही तुम्ही वाचा. आणि मग या मनुस्मृतीमध्ये मराठीत भाषांतर केलेले अर्थसहित आहे. हे वाचल्यावर तुम्हाला कळेल की मी का मनुस्मृतीला विरोध करतो. संतांनी का नाही मनुस्मृती सांगितली आम्हाला? संतांनी का असं सांगितलं की संतांचं असं म्हणणं होतं की आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. हा भागवत धर्म काय आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी संतांची प्रमाणं दिलेली आहेत. मनुस्मृती तुम्ही वाचली तर तुम्हाला समजेल की आपण त्याच्यावर कुठल्या मुद्द्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतो. आणि ज्याला वाचून ऑब्जेक्शन घ्यायचं नसेल त्यांनी नका घेऊ, आमचं काहीच म्हणणं नाही. पण आम्हाला जर प्रश्न पडले असतील तर ते आम्ही विचारायचे नाहीत का? माझ्यावर शाई टाकली किंवा ऑइल टाकलं, मला काही फरक पडला नाही. मी 1% सुद्धा घाबरलो नाही, घाबरणार नाही. असल्या भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही. संग्राम भंडारे माझ्यावर ऑइल टाकल्यानंतर मी थांब म्हणत होतो, तुला थांब चर्चा करू म्हणत होतो, पळू नको. पण तू का पळालास संग्राम भंडारे? का तिथून पळत गेलास? का हॉल पाडला तिथे? तू पळताना तू तिथं खाली हॉल पाडलास. तुझी चप्पल का धोतर गुतलं होतं मला माहित नाही, पण तू इतका जोरात चिंगाट का पळालास? भीती वाटत होती का तुला? हाच फरक आहे. जो अहिंसक माणूस असतो, जो सत्याग्रही असतो ना, तो धाडसी असतो. तो डोळ्यात डोळे घालून बोलतो, चर्चा करतो, चर्चेला घाबरत नाही. पण जो हिंसक वृत्तीचा असतो, जो हिंसक वृत्तीचा असतो, तो असे भ्याड हल्ले करायचा प्रयत्न करतो आणि पळून जातो. पण अहिंसक माणूस पळून जात नाही. महात्मा गांधी कधीही ब्रिटिशांना घाबरून पळाले नाहीत.
कधीच नाही पळाले. ब्रिटिश त्यांना वन मॅन आर्मी म्हणायचे, एका माणसाची मिलिटरी. गांधीजी घाबरत नव्हते. हिंदू मुस्लिमांच्या दंगली होत असताना गांधीजी त्या दंगलीत जायचे आणि हिंदू मुस्लिम दोघांनाही समजवायचे. नौखालीची दंगल स्वातंत्र्य मिळाल्याच्या त्या दिवशीची चालू होती, ती नौखालीतली दंगल शमवण्याचं काम पोलिसांना जमलं नाही, ते गांधीजींनी केलं होतं. हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही ते समजून सांगत होते. त्यासाठी धाडस लागतं. त्यामुळं जे कोणी म्हणतायत की विकास लवांडे हिंदू धर्माच्या विरोधात बोलतो, ह्या ज्या मनुवादी लोक आहेत, जे वैचारिक घुसखोरी आहेत किंवा जे धर्मांध आहेत किंवा संभाजी भिडेंचे धारकरी आहेत, तुम्ही तुमची कामं करा ना, पण तुम्ही तुमचे विचार आमच्यावर लादू नका. तुम्ही काय करताय? तुमचे विचार आमच्यावर लादताय. आम्ही सांगल तोच धर्म, आम्ही म्हणाल तसंच तुम्ही वागायचं. हे तालिबान आहे का? तालिबानमध्ये असंच आहे, हुकुमशाही आहे. इथं तालिबान नाही बाळांनो. तुम्ही तुमचं करा ना, तुम्हाला कुणी अडवलंय? पण तुम्हाला जे काही समजलं नाही, तुमचं जे काही अज्ञान आहे, ते अज्ञान आमच्यावर लादू नका बाळांनो. तुम्ही तुमचं जे काय असेल ते तुम्ही पाळा ना, पण संतांचा वारकरी संप्रदाय हा टिकला पाहिजे, कारण तो सध्या धोक्यात आहे. जर कोणी याच्यातले कीर्तनकार प्रवचनकार माझा व्हिडिओ ऐकत असतील किंवा याच्या आधीच्या माझ्या भूमिका त्यांनी ऐकल्या असतील, त्या मीडियातले असतील, युट्यूबर आहेत, सगळीकडे आहेत, जरूर माझ्या युट्यूबवर जा, वेगवेगळ्या युट्यूबला तुम्ही सर्च करा आणि माझ्या वेगवेगळ्या ह्याच्या संदर्भातल्या भूमिका स्पष्ट मांडलेल्या आहेत. मी कोणत्याही धर्मावर टीका टिप्पणी केलेली नाही. हिंदू धर्माचा मी उल्लेखही केलेला नाही. हिंदू वेगळा आणि हिंदुत्व वेगळं हे पण लक्षात ठेवा. मी हिंदू आहे पण मी हिंदुत्ववादी नाही. छत्रपती शिवाजीराजे हिंदू होते पण हिंदुत्ववादी नाहीत, हे लक्षात घ्या. महात्मा गांधी हिंदू होते पण हिंदुत्ववादी नव्हते. महात्मा गांधी हिंदू होते, नथुराम गोडसे हिंदुत्ववादी होता. संत हिंदू होते पण संतांना त्रास देणारे लोक हिंदुत्ववादी होते. हिंदू धर्म आणि हिंदुत्व याच्यात प्रचंड फरक आहे. दोन विरुद्ध टोक आहेत, हे लक्षात घ्या. आणि नसेल तर मला पटवून द्या तुम्ही, कारण हिंदू धर्म वसुदैव कुटुंबकम सांगतो. स्वामी विवेकानंदांनी जो हिंदू धर्म विश्लेषण केलं तो तुम्हाला का मान्य होत नाही? किंवा मी आज पुण्यात गेलो होतो, कुठेतरी एक फ्लेक्स पाहिला मी सदाशिव पेठेत का शनिवार पेठेत, हेडगेवार आणि सावरकरांचा एकाच बॅनरवर मी फोटो पाहिला. हेडगेवार आरएसएसचे होते, सावरकर हिंदू महासभेचे होते. मग दोघांचा फोटो एका बॅनरवर जर असेल तर दोघांचे हिंदुत्व सारखं आहे का? कारण हेडगेवार म्हणायचे गाय देवता आहे, आजही आरएसएस म्हणतं गाय देवता आहे. पण सावरकर आणि हिंदू महासभा काय म्हणायची? पुस्तकात आहे त्यांच्या, गाय ही उपयुक्त पशु आहे. हे मी नाही सांगत, सावरकर सांगतात. सावरकरांना भेटा. सावरकरांचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व एक आहे का हे कधीतरी सांगा. का सावरकरांची फसवणूक करता तुम्ही? का सावरकर फक्त तोंडी लावायला पुरते घेता? विज्ञाननिष्ठ सावरकर तुम्ही स्वीकारणार का? मान्य आहेत का तुम्हाला ते? सावरकरांनी सनातन धर्माबद्दल काय म्हटलंय या पुस्तकात लिहिलंय, मी वाचतोय ते. पूर्वी वाचले पण पुन्हा वाचतोय तुम्हाला उत्तर देण्यासाठी. काय म्हणणं होतं सनातन धर्माबद्दल सावरकरांचं ते तुम्ही सांगा आम्हाला, हिंमत असेल तर. पण सावरकरांचं विज्ञाननिष्ठ तुम्हाला मान्य नाही. सोयीस्कर सावरकर आम्हाला सांगू नका. आमचे त्यांचे मतभेद नक्की आहेत, 100% मतभेद आहेत. कारण ते हिंदू राष्ट्र मागत होते आणि जिना पाकिस्तान मागत होते. दोघांच्या वादामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना 2 तुकडे झाले. हे बरेच वर्ष वाद चालू होता. कालच कोणीतरी म्हटलं की अखंड भारत पाहिजे. आरएसएसचे प्रचार प्रमुख कोणीतरी म्हणले, अरे अखंड भारत पाहिजे तर मग पाकिस्तान आणि बांगलादेश हे तर मुस्लिम राष्ट्र आहेत, हे तुम्हाला भारतात एकत्र चालले असते का? चालतील का? आजच तुम्हाला बांगलादेशी घुसखोर म्हणून चालत नाही, तुम्ही त्यांना म्हणताय ना. ते मनमोहन सिंगाच्या काळात जास्ती घुसखोर होते, बांगलादेशचे बाहेर काढले होते. ते मोदींच्या काळात जास्ती आलेत उलट. हे माहितीये का तुम्हाला आकडेवारी? बरं ते जाऊ द्या, पण एकत्र हिंदुस्थान पाकिस्तान बांगलादेश सगळं चालेल का तुम्हाला? अखंड भारत पाहिजे म्हणजे पाकिस्तान बांगलादेश सह असा भारत पाहिजे ना तुम्हाला. अरे ऐकणाऱ्यांनो, ते सांगतात ना कोणी आरएसएसचे प्रमुख प्रचारक, अखंड भारत अखंड भारत, सारखं स्वप्न दाखवतात, तसा नकाशा लावतात. अरे अखंड भारत म्हणजे पाकिस्तान बांगलादेश सह. तुम्हाला मान्य आहे का ते? मग तुम्ही कोणाच्या विरुद्ध बोलणार त्यावेळेस?
त्यावेळेस मुस्लिमांना शिवाय देता येतील का तुम्हाला अखंड भारतात? आज देऊ शकता तुम्ही, कारण ते अल्पसंख्याक आहेत, तुम्ही बहुसंख्याक आहात. पण एकत्र जर बांगलादेश पाकिस्तानचा अखंड भारत झाला तर तुमच्या भूमिका त्यावेळेस काय असतील? आणि आता तुम्हाला करायला अडवलंय कुणी? नरेंद्र मोदींनी 12 वर्ष झाले पंतप्रधान पद आहे, त्यांनी अमित शहा आणि दोघांनी अखंड भारत करायला पाहिजे होता. आतापर्यंत पाकिस्तान बांगलादेशला का प्रस्ताव दिला नाही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने? द्यायला पाहिजे होता प्रस्ताव, अखंड भारत. RSS का गप्प बसली? आंदोलन करा, जा तिथे, लेफ्ट राईट करा तिथे लाल किल्ल्याच्या जवळ जाऊन. नरेंद्र मोदी आणि अमित शहाना सांगा की पाकिस्तान आणि बांगलादेश सह भारत एकत्र करायचा आहे, प्रस्ताव द्या. पत्रकार परिषद घेऊन सांगा जगाला की आम्हाला अखंड भारत करायचा आहे. पण फेकाफेकी करू नका बाळांनो. संतांचा भागवत वारकरी संप्रदाय हा सहिष्णुतावादी आहे. वारकरी संप्रदायामध्ये हिंदू बहुसंख्याक आहेत हे बरोबर आहे, याचा अर्थ वारकरी संप्रदाय कुठल्या एका धर्माचा आहे असं समजणं चूक आहे. कारण संतांनी सांगितलं, यातायाती धर्म नाही विष्णुदासा. जे वैष्णव आहेत त्यांना कुठलाही धर्म नाही. ते ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, सर्वा घटी राम देहा देही एक. सर्वा घटी राम देहा देही एक. कोणाचे घर कोणाचा देह, आत्मा राम त्याचा तोची जाणे, हे माऊली सांगतात. ते पटत नाही का तुम्हाला? ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यामध्ये 1455, 54, 57, 58 ह्या ओव्या काय सांगतात? वेदांना कृपण म्हणले ज्ञानेश्वर महाराजांनी. कृपण कृपण तिन्ही वर्णाच्याच कानी लागला असं 18व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मग माऊलींचा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे त्याच्यातला 18वा अध्याय हा ज्ञानेश्वरीचा एक प्रकारे सार आहे, आणि त्याच्यातून एक पसायदान आणखी सार आहे 9व्या शेवटच्या. आता विश्वात्मके देवे. हा विश्वात्मक कोण आहे रे बाळांनो? माझ्यावर टीका टिप्पणी टिंगल करणाऱ्यांनी आणि तुकाराम महाराज जे नाठाळा शब्द वापरला होता, ते नाठाळाच्या माती मारू काठी असं जे म्हणले तुकाराम महाराज, ते कोणाला उद्देशून म्हणले होते तुकाराम महाराज? मंबाजीला उद्देशून म्हणाले होते ना, बरोबर ना? त्यावेळी तुकाराम महाराजच्या दृष्टीने नाठाळ कोण होतं? जरा स्पष्टीकरण करा. पसायदानावर कधीतरी कीर्तन करा कोणीतरी. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर असं सांगतात ना तुकाराम महाराज. मग तुम्हाला कसं काय तिथं मत्सर करता येईल दुसऱ्याचा? आणि वर म्हणणार साधू आहे आम्ही. असं नाही साधू. राग, लोभ, मदमत्सर, अहंकार हे जे काही षडविकार आहेत, हे जर तुम्ही धुवून काढले, 6 षडविकार जर धुतले तर तुम्ही साधू. आणि आत्ताची जे कोणी घुसखोरांची नावं आम्ही जाहीर केली, त्यांना जर कोणी संत म्हणत असतील किंवा स्वयंघोषित स्वतःला कोणी कीर्तनकार संत म्हणून घेत असेल तर ते ढोंगीपणा आहे, भोंदूगिरी आहे. हे जाहीरपणाने मी पुन्हा सांगतो. ज्ञानोबा तुकोरोबांच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेतील संत रोहिदास, संत सावतामाळी, संत कबीर, संत सोयराबाई, संत जनाबाई, संत एकनाथ, संत नामदेव, ही जी काही संतांची मांदी आळी आहे, याच्यामध्ये निळोबाराय शेवटचे संत, बहिणाबाई संत आणि 2 राष्ट्रीय संत झाले, गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज. त्याच्यानंतर कुणीही आता संत नाहीत. आत्ताचे जर कुणी कीर्तनकार स्वतःला संत म्हणून घेत असतील, भगवी कपडे घातले म्हणून स्वतःला कोणी जर संत म्हणून घेत असतील, तर ते चूक आहे. नम्रपणाने सांगतो, असं म्हणून घेऊ नका रे बाबांनो स्वतःला. कारण आमच्या संतांच्या कुठल्याही प्रॉपर्ट्या नव्हत्या. संतांनी प्रॉपर्टीचा त्याग केला होता. संत होणं फार अवघड आहे हो. आधी माणूस तर व्हा कमीत कमी, मग संत होण्याच्या भानगडीत पडा. स्वतःला संत म्हणवणारे 5 स्टार जीवन जगतात. संत 5 स्टार जीवन जगू शकतात का? मुख्यमंत्र्याच्या स्टाईलचं त्यांचा रुबाब आणि त्यांचं ते महाल, मठ, सेवेकरी, त्यांचं खाणं पिणं सगळं जे काय बघितलं, त्यांचं दैनंदिन जीवन, तर 5 स्टार असतो. मला नावं नाही घ्यायची, पण असे खूप जण आहेत. त्यामुळे भोंदूगिरी करणारे किंवा संतांचे विचार विकणारे लोक, धंदेवाईक लोक जर स्वतःला संत म्हणून घेत असतील तर मी त्यांना संत मानायला तयार नाही. ज्यांना कोणाला म्हणायचे त्यांनी म्हणा, मी नाही म्हणणार. आसाराम बापूचं समर्थन करणाऱ्यांना मी समर्थन कसं करू? त्यांचं बलात्कारी आसाराम बापूचं समर्थन करणारे जर स्वतःला कोणी संत म्हणवत असतील, दुसऱ्या धर्माचा द्वेष करत असतील, जे परधर्माचा द्वेष करतात, त्यांना संत कसं म्हणायचं? आमच्या ज्ञानोबा तुकोबांच्या ग्रंथात हे नाही शिकवलं, एकनाथांच्या भागवतामध्ये नाही शिकवलं हे. म्हणून संतांचा भागवत वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे.
माझ्यावर जे काही खटला वाघोलीत दाखल केला गेला तो निखालसपणे खोटा आहे. मी कोणाच्याही भावना दुखवलेल्या नाहीत. भोंदूगिरी विरुद्ध पर्दाफाश करणं, जादूटोना विरोधी कायदा आहे हो राज्यात, अजून मी त्या कायद्याकडे गेलो नाही. जादूटोना विरोधी कायद्याच्या विरोधात सुद्धा मी त्या कायद्याने सुद्धा मला फिर्याद देता येईल. आणि अश्लाघ्य सोशल मीडियावर मला जे काही कोणी ट्रोल गँग आहे, अरे तुम्ही फेक अकाउंट काढून कशाला बोलता? अश्लाघ्य आम्हालाही लिहिता येतं, आम्हीही बोलू शकतो, आम्हीही शिव्या देऊ शकतो, पण त्याच्यात आमची संस्कृती नाही ना तशी शिकवलेली. आम्ही संत विचार जगतो, आचार विचाराने आम्ही वारकरी आहोत, देखाव्याचे वारकरी नाहीत. त्यामुळं माझ्यावर जो काय गुन्हा दाखल केला वाघोली पोलीस स्टेशनला आणि मला बेकायदा अटक केली गेली, कुठली नोटीस नाही, त्या पोलिसांच्या विरुद्ध मी कोर्टातही गेलेलो आहे. आजच त्याची सुनावणी झाली. पोलिसांनी त्यांचं म्हणणं सादर केले. आता पुढची सुनावणी या केसची 18 तारखेला होईल जिल्हा न्यायालयामध्ये. हायकोर्टात सुद्धा मी गेलोय. मी सोडणार नाही, कारण मी अन्याय सहन करणारा व्यक्ती नाही. माझ्या संतांनी मला अन्याय सहन करायला शिकवलं नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी, शिवशाहू फुले आंबेडकरांनी, छत्रपती शिवरायांनी कुणीही अन्याय सहन करायला शिकवलं नाही. परंतु आम्ही सहिष्णुतावादी आहोत, लोकशाही पाळतो, संविधान मानतो, मानवतावादी आहोत. माणसाला माणसाची जोडतो त्याला धर्म म्हणतात, आणि माणसाला माणसापासून तोडतो त्याला अधर्म म्हणतात. हे लक्षात ठेवा. साने गुरुजी म्हणले, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि जर काही कोणी काळ्या टोप्या घालून विठ्ठल वाटला म्हणणारी एक पिढी होती काही वर्षापूर्वी पंढरपूरमध्ये, क्षुद्रांना मंदिरात प्रवेश नव्हता, तो मंदिर प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी तिथं बलिदान दिलं आपलं उपोषण करून. त्या मंदिरात जेव्हा सर्वसामान्य क्षुद्र लोकांना प्रवेश मिळाला, त्या विठ्ठल बाटला म्हणणारे कोण होते? कुणी विठ्ठल बाटला असे बोंब उठवली आणि स्वतंत्र मंदिर बांधलं होतं. अजूनही पंढरपूरमध्ये स्वतःला फार विद्वान प्रकांड पंडित म्हणणारे कीर्तनकार आहेत. ते काळी टोपी घालतात, काळी टोपी. त्या काळ्या टोपीचं रहस्य काय आहे जरा कधीतरी कळू द्या. तुम्ही कीर्तनाला गेल्यावर कोणाच्या घरी जेवता तेही कळू द्या. अरे ज्या फडकऱ्यांनी वारकरी संप्रदाय टिकवला, महाराष्ट्रातले अनेक फडकरी गेली 400 वर्ष त्या फडकऱ्यांनी वारकरी संप्रदाय टिकवलेला आहे. आत्ताचे फडकरी गादीवर बसलेले आहेत त्यांचं म्हणत नाही मी, त्यांच्या आधीची पिढी. आता ज्या ज्या फडावर गादीवर काही बसलेले लोक आहेत त्यातले अपवाद जर सोडले तर बाकीच्यांचं काय माझा आक्षेप नाहीये. चांगलं काम करतात सगळेजण. अनेक कीर्तनकार होऊन गेले, बाबा महाराज सातारकरांसारखे. काय आक्षेप घेता येईल? सदानंद गुरुजी सारखी माणसं होऊन गेली, बंकट स्वामी महाराजांसारखी माणसं होऊन गेली. कोण आक्षेप घेईल त्यांच्यावर? त्यांनी विद्वेषाची कीर्तनं नाही केली, परधर्माचा द्वेष करणारी कीर्तनं नाही केली, किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा कीर्तनातून प्रचार प्रसार नाही केला, कुठल्याही राजकीय पक्षाचा अजेंडा कीर्तनातून नाही राबवला. फडकऱ्यांनी वारकरी संप्रदाय टिकवला, टाळकऱ्यांनी टिकवला, गावोगावच्या भजनी मंडळांनी टिकवला, आणि तमाम ज्या हजारो पालख्या पंढरपूरला येतात, आता पुढच्या महिन्यात येतील, त्या सगळ्या पालख्या दिंड्या चालवणारे जे लोक आहेत ना, दिंडेकरी, त्या दिंडीवाल्या लोकांनी वारकरी संप्रदाय टिकवला, विनेकरांनी टिकवला, टाळकऱ्यांनी टिकवला, भजनीवाल्यांनी टिकवला, काकड आरती म्हणणाऱ्यांनी वारकरी संप्रदाय टिकवला. जे कोणी धंदेवाईक लोक आहेत ना, जॅकेट घालणारे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले, धर्मांध विचार पेरणारे, दुसऱ्या धर्माचा जातीचा द्वेष करणारे लोक, हे वारकरी संप्रदायातले वैचारिक घुसखोर आहेत. संतांचा वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्र धर्म आहे. हा महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे म्हणून वारकरी संप्रदाय आपल्या सगळ्यांना चांगलं जीवन जगण्याचं शिकवतो, मानवतेचा संदेश देतो, दया क्षमा शांती शिकवतो, अहंकार नाही शिकवत. आणि म्हणून संतांनी जो धर्म सांगितला तो नीती धर्म सांगितला, सत्य धर्म सांगितला. नीती विरुद्ध अनिती असं ते तत्वज्ञान होतं. सत्य विरुद्ध असत्य. आपण नीती धर्म पाळतो का? आपण सत्य धर्म पाळतो का? आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आपण परमार्थिक होण्याचा अधिकार त्यालाच आहे जो स्वतःला परमार्थिक म्हणवतो ना. केवळ वाऱ्या केल्या म्हणून नाही, किंवा निवळच कपडे घातली भगवे म्हणून परमार्थिक असतो असं नाही बरं का. काय बोललासी वरल्या रंगा असं चोखोबांचा अभंग आहे. वरल्या रंगावर जाऊ नका, अंतरंग काय ते महत्वाचं आहे. आचार आणि विचाराने जे वारकरी आहेत ते खरे वारकरी, देखाव्याचे वारकरी वेगळे. आणि म्हणून
काही काही जण प्रश्न विचारताना सारखं बोलतायत, मला सोशल मीडियात एक येतं, मी विसरलो मी सांगायचं की मांसाहार 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 मांसाहार, चतुर्थीला खाता का, एकादशीला सुप्रियाताईंना आणि पवार साहेबांना उद्देशून सारखे बोलत असतात. अरे महाराष्ट्रात आणि या देशामध्ये उत्तर प्रदेश हा गोमांस मध्ये निर्यात करणारा नंबर 1चं राज्य ठरले आता यावर्षी. जरा काढून बघा ते कोण गोमांस निर्यात करतात. आणि यज्ञ संस्कृती वाचली का तुम्ही वैदिक सनातन धर्मातली? यज्ञ संस्कृतीमध्ये काय खात होते, यज्ञ करताना काय खात होते जरा माहिती घ्या. वैदिक सनातन धर्मामध्ये शाकाहार किंवा मांसाहार असं काही सांगितलं नाही. मांसाहार वर्ज्य केलेलाच नाही, हे मी वाचलंय. ह्याच्यात सांगितलंय तुमच्या मनुस्मृतीत, मी नाही सांगत. किंवा हे सावरकर सांगतायत, मी नाही सांगत. कुणी काय खावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. सजन का सया सुद्धा विठ्ठल प्रसन्न झाले होते. त्यामुळं पुण्यातल्या सदाशिव पेठेत, नारायण पेठेमध्ये, शनिवार पेठेमध्ये मांसाहाराची दुकानं आहेत, हॉटेल. कोण जातं तिथं खायला? माझा आक्षेप नाहीये बरं का. कुणी काय खावं काय खाऊ नये ज्याच्या त्याचा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. इथे तालिबान नाहीये कुणी काय खावं नियम लावायला. कुणी काय खावं कसं राहावं ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. नागरी स्वातंत्र्याचा भाग येतो. आणि अनेक महापुरुष मांसाहारी होते, त्यांना तुम्ही काय म्हणणार? त्यामुळं मांसाहाराच्या आणि शाकाहाराच्या गप्पाच मारू नका, गप्पाच मारू नका. ते अंगलटील तुमच्या. खूप काय बोलता येण्यासारखं आहे. माझ्यावर जे काय खोटे गुन्हे दाखल करून मला अटक करून 5 दिवस जेलमध्ये ठेवला, त्याचं मी 2 दिवसांनी माझ्या अटकेचा आणि जेलमधल्या ह्याचा सगळा अनुभव जो आहे 5 दिवसाचा, अटक ते सुटका, हा मला आता मी माझी भूमिका सांगितली की वैदिक सनातन धर्म आणि संतांचा भागवत वारकरी संप्रदाय हे 2 वेगवेगळे आहेत. ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. कुणी कोणत्या फॉलो करायचं, कोणतेही आचार विचार अंगी साथ करायचे, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये किंवा ज्ञानोबा तुकोबाच्या गादीवर येऊन इतर कोणत्याही, इस्लाम असेल, वैदिक सनातन धर्म असेल, ख्रिश्चन असेल, कोणत्याही धर्माच्या लोकांनी ज्ञानोबा तुकोबाच्या गादीवर येऊन तुमच्या धर्माचं तत्वज्ञान इकडे सांगू नका. कर्मकांड सांगू नका, अंधश्रद्धा सांगू नका, जातीवाद सांगू नका, द्वेषाची भाषणं करू नका. कारण ते संतांच्या विचारात बसत नाही, ते विसंगत विचार ठरतात. म्हणून ती वैचारिक घुसखोरी ठरते. वैचारिक घुसखोरी कोणाला म्हणावे? जे संतांच्या विसंगत वर्तन करतात, जे संतांच्या विसंगत विचार मांडतात, जे भाकड कथा सांगून समोरच्याचा बुद्धिभेद करतात, ते घुसखोर समजावेत. जे वर्णवर्चस्ववादी मानतात ते घुसखोर समजावेत. जे मनुस्मृती मानतात ते घुसखोर समजावेत. जे धर्मांधता मांडतात ते घुसखोर समजावेत. पण संतांचा विचार जसाचा तसा सांगतात. पोस्टमनच्या भूमिकेतनं, हमालाच्या भूमिकेतनं संतांचा विचार जसाच्या तसा सांगतात. पुढे तो वारकरी, तो कीर्तनकार. नाहीतर काही काही कीर्तनकारांनी ऑर्केस्ट्रा बनवलाय कीर्तनाचा, त्याच्यावर तर मी अजून बोललोच नाही. धंदेवाईक कीर्तनकारांच्यावर अजून मी बोललोच नाही. रामायण कथा आणि भागवत कथा सांगायला 5-5 आणि 10-10 लाख रुपये घेतात, अजून तिकडे मी वळालोच नाही, बोललोच नाही अजून काय. हा कीर्तनाचा जो कोणी धंदा मांडला असेल ना, सामान्य लोकांचे पैसे आहेत, ते कष्टकऱ्यांचे पैसे आहेत. खेडोपाडी गावोगाव जे सप्ताह भरवणारे लोक आहेत, साधी लोक आहेत, हो कष्टकरी लोक आहेत, त्यांच्या कष्टाचा पैसा आहे. 100, 200, 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये लोक गोळा करून सप्ताह भरवतात आणि कीर्तनं ठेवतात. ते तुम्हाला 25,000, 50,000 रुपये सुपारी देण्यासाठी नाही. कुठेतरी जरा थोडंफार हा प्रवास खर्च घ्या ना तुम्ही, जाण्या येण्याचा खर्च घ्या. 10,000 घेतले, 15,000 घेतले, समजू शकतो आपण. पण लाखो रुपये एका कीर्तनाचे 50,000 रुपये. महाराष्ट्रातला असा कोणता कानाकोपरा आहे की ज्याला जायला यायला 50,000 रुपये लागतात? हा धंदा नाही का? म्हणून समस्त वारकऱ्यांना मी विनंती करेन, संतांचा वारकरी संप्रदाय टिकवणं ही टाळकऱ्यांची जबाबदारी आहे, भजनी मंडळांची जबाबदारी आहे, दिंडी चालकांची जबाबदारी आहे. आणि सर्वात महत्वाचं, सगळे फडकरी आहेत. सगळ्या फडकरांनी आपला फड ज्यांनी स्थापन केला होता त्यांचे जरा विचार आठवा. त्यांचे आचार विचार काय होते, त्यांच्या भूमिका काय होत्या. औष्याचा जो औसेकर फड आहे, मला सांगायचं राहिलं, लातूरचा औसेकर फड, हिंदू मुस्लिम दोन्ही त्या फडात आहेत. तैजुद्दीन बाबांची पालखी येते नागपूरवरून, हिंदू मुस्लिम दोन्ही त्याच्यात आहेत. श्रीगोंद्याची संत शेख मोहम्मद बाराची पालखी येते, ती दिंडी आहे. संत शेख मोहम्मद बाबा वारकरी संप्रदायातले प्रतिष्ठित संत आहेत, त्यांच्यात हिंदू मुस्लिम दोघं येतात. अनेक कीर्तन प्रवचनकार मुस्लिम आहेत.
अहो, तुकाराम महाराजांची पहिली गाथा ज्यांनी सरकारी पैशाने प्रकाशित केली ते ग्रँड अलेक्झांडर हे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी सरकारी पैशाने पहिली गाथा प्रकाशित केली तुकाराम महाराजांची, जे ख्रिश्चन होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो वारकरी संप्रदायाचे मोठे अभ्यासक होते, तत्वचिंतक होते. तुकाराम महाराजांची पालखी जेव्हा निघते देहूतनं, तेव्हा पहिला विसावा अनगडशा बाबाच्या दर्ग्यात असतो. पहिला विसावा तुकाराम महाराजांच्या पालखीचा. हे तुम्ही कसं नाकारणार? अनेक प्रवचन कीर्तनकार मुस्लिम आहेत, हे तुम्ही कसं नाकारणार? अनेक भजन सम्राट मुस्लिम आहेत, तबला वाजवणारे आहेत, गायक आहेत, तुम्ही कसं नाकारणार त्यांना? कारण वारकरी संप्रदाय कुण्या एका धर्माची मक्तेदारी नाही, हा सगळ्या जाती धर्माची लोक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तिथं भेदाभेद नाही, तिथं सगळेजण एकमेकांना माऊली माऊली म्हणतात. रामकृष्ण हरी हा एकच मंत्र आहे तिथे, दुसरा कुठलाही मंत्र नाही. रामकृष्ण हरी. त्यामुळं वारकरी संप्रदाय आमचा जीव की प्राण आहे. तिथे कर्मकांड करू नका. खूप गोष्टी आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं जे देवस्थान ट्रस्ट आहे, मी तिथे पत्र देणार आहे थोड्या दिवसातच, की त्या मंदिरामध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी संप्रदायाच्या विसंगत जर कोणी काही कृती कार्यक्रम त्या मंदिरात करणार असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे आळंदी देवस्थानचे ट्रस्टी विश्वस्त मंडळ आहेत. माझ्याकडे व्हिडिओ आहेत. ज्ञानोबा तुकोबांच्या विसंगत विचाराचे कुठलेही कार्यक्रम ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात अलीकडे सुरू झालेले गेल्या काही वर्षात वैदिक कर्मकांड सुरू झाले, ते ज्ञानेश्वर महाराजांचा अवमान करणारी कृती आहे. हे जाहीरपणाने मी विश्वस्तांना सांगतो. आत्ताचे जे विद्यमान विश्वस्त असतील त्यांना मी हात जोडून विनंती करतो, ज्ञानेश्वर महाराजांची शपथ घेऊन सांगतो, माऊलींच्या विसंगत तिथं काही कृती कार्यक्रम होत असतील तर त्याचं पाप तुम्हाला लागेल. ते करू नका, तिथं होऊ नका देऊ. तुमची जबाबदारी आहे. मंदिरात संतांच्या विसंगत कुठलेही कार्यक्रम वैदिक कर्मकांड होता कामा नयेत. काही प्रश्न असतील जरूर कॉमेंटमध्ये आले असतील, मी बोलेल कधीतरी. पण मी माझी भूमिका मांडलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो की मी कोणत्याही धर्माच्या विरुद्ध बोललेलो नाही. वारकरी संप्रदायाविरुद्ध बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वारकरी संप्रदायाचं शुद्धीकरण करण्याचा मी प्रयत्न करतोय. मी स्वतः प्रवचनकार आहे. आमच्या घरात 3 पिढ्याचा वारकरी संप्रदाय आहे. आमच्याकडे गावातली दिंडी माझ्या वडिलांनी स्थापन केलेली आहे. माझ्या घरात भजनी मंडळ आहे. मी लहानपणापासून आळंदी देहूला जातोय, पंढरपूरला जातोय. आम्ही आचार विचाराचे वारकरी आहोत, देखाव्याची नाहीत. काही लोक पेहराव फक्त वारकऱ्यांचा घालतायत, मात्र गुंडासारखं वर्तन करतात. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करीती पाप. हे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणलेत. आपण पालन करणार की नाही? एकतरी ओवी अनुभवावी, असं एकनाथ महाराज म्हणाले. एकतरी ओवी अनुभवावी. असो, भेदाभेद करू नका, हिंसा करू नका, मानवतेने राहू, एकोप्याने राहू, महाराष्ट्राची प्रगती करू, वारकरी संप्रदाय टिकवू. कुठल्याही प्रकारचा द्वेष भावना, हिंसक कृती करू नका. आणि मला कुणी दमदाटी करून माझी मुस्कटदाबी करण्याचा शासन पुरस्कृत जर कुणी सत्ताधारी पक्षातले लोक प्रयत्न करत असतील तर मी घाबरणार नाही, मी भीत नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. तुम्ही माझ्यावर काय करून करणार? खून करणार ना. ह्याच्या पलीकडे काय करणार? काहीच करू शकणार नाही. खून करणार. पण हे लक्षात ठेवा, तुमचाही खून होऊ शकतो. कारण का? तुमचंही शरीर माझ्यासारखंच शरीर आहे. आतडी कातडी तुम्हाला पण आहेत. ज्या तलवारीने किंवा ज्या पिस्तूलने माझा तुम्ही खून कराल, त्याच तलवारीने त्याच पिस्तूलने तुमचाही खून होऊ शकतो. खून करायला लागतं काय? हिंसा करायला अक्कल लागत नाही. संयम ठेवायला, धैर्य ठेवायला, अहिंसक राहिल्याला धाडस लागतं, संयम लागतो. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. माणूस बनण्याचा आपण प्रयत्न करूया. कुणीही स्वतःला संत म्हणून घेऊ नका. ढोंगी आणि भोंदू संतांना आम्ही त्यांचं समर्थन करणार नाही. ढोंगी आणि भोंदू संतांना आम्ही संत म्हणू शकत नाही, हे पुन्हा एकदा सांगतो. आणि आपण लाईव्ह मध्ये जो काही प्रतिसाद दिला असेल, हा व्हिडिओ जर माझं भूमिका पटली असेल तर जरूर सर्वांना शेअर करा. जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हे माझं भूमिका पाठवा. मी अटकेला घाबरत नाही. मला न्याय निश्चित मिळेल. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. अजून 100% विश्वास उडाला नाही, आहे विश्वास. न्याय व्यवस्थेला मी मानतोय.
पोलीस व्यवस्थेला शेवटी शासन व्यवस्था मानावीच लागते आपल्याला. शासन व्यवस्थेत निश्चित दोष आहेत. पोलिसांनी मनमानी करू नये. दुसऱ्याच्या बापासाठी पोलिसांनी स्वतःच्या मिशा काढू नयेत. वरिष्ठ सांगून मोकळे होतील तुम्हाला, पण तुमच्या नोकरीवर जेव्हा गदा येईल ना तेव्हा वरिष्ठ तुम्हाला वाचवणार नाहीत, हे लक्षात ठेवा. कुठल्याच खालच्या अधिकाऱ्यांना वाचवत नाहीत. पुण्यामध्ये 20-22 लोक दारूच्या विषारी दारूने मेले. अवैध धंद्यावर आता धाड टाकायला सुरुवात झाली. 2 दिवस चालेल, 2 दिवस नाटक अजून, पण याच्यात एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याला सस्पेंड केलं गेलं नाही, हे लक्षात ठेवा. खालच्याच अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं. वरच्या कुणीही क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्यांना सस्पेंड IPS अधिकाऱ्यांना केलं जात नाही. पोलीस आयुक्तांची जबाबदारी नाही का स्वतःची, की पुण्यात जर 22 लोक विषारी दारूने मरत असतील तर पोलीस आयुक्तांची काहीच जबाबदारी नाही का? तिथल्या DCPची काहीच जबाबदारी नाही का? असे अनेक प्रश्न आहेत. असो, मला विषयांतर करायचे नाही, परंतु आपण सगळेजण लोकशाही, सहिष्णुता पाळूयात, भारताचं संविधान पाळूयात. संत विचार, वारकरी संप्रदाय टिकवण्यासाठी आपण नाही तर कोण, हा प्रश्न विचारतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी, जय भीम.